राज्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। आम्ही गेल्या 1-1.5-2 वर्षापासून हा प्रयत्न करतो की दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा, जेणेकरून खऱ्या अर्थानं ती जी भाऊबीज भेट जी शासनाकडून दिली जात असते, विभागाकडून दिली जात असते, ही त्यांच्यापर्यंत पोहोचावी। माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस या अंगणवाडीच्या कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा लाडकी बहीण योजना असेल, विविध काही ज्या योजना असतील त्याही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात। आज मी त्यांना दिवाळीच्या 15-20 दिवस आधीच नवरात्रीच्या कालावधीमध्ये आम्ही त्याची मान्यता देत आहोत। याचा एक आनंद सुद्धा आहे। हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांचे आभार मानेन की त्यांनी आम्ही हा जो प्रस्ताव पाठवला त्याला मान्यता दिली आणि तो निधी उपलब्ध करून देण्याची त्यांनी जी काही तरतूद आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि म्हणून दिवाळीच्या आधीच आम्ही सर्व खात्यामध्ये हा जो बोनस आहे हा त्या ठिकाणी जमा करतो। मंडळाच्या बैठकीमध्ये जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादांच्या उपस्थितीमध्ये झाली, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक बाबींवर चर्चा झाली। तातडीने पंचनामा करणं असेल, फार पंचनाम्यांवर चर्चा न करता, फार नियम आणि अटी न पाहता नाही, ई-केवायसी आता 2 दिवसापूर्वीच सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे या प्रक्रियेने लाभार्थ्यांना अधिक लाभ होणार आहे। म्हणजे सुरळीत त्यांना दर महिन्याला लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ई-केवायसी हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल आहे। ई-केवायसी सुरू करायच्या आधी विभागाला ऑथरायझेशन त्याचं UDI कडून घ्यावं लागत असतं, त्याच्यामध्ये 118 बाबींची पूर्तता करावी लागते। त्याच्यामुळे साधारणपणे या प्रक्रियेला 8-9 महिने लागत असतात। म्हणून आम्ही जी प्रक्रिया डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये सुरू केली, 7-8 महिन्यामध्ये आम्ही त्याचे संपूर्ण जे 118 जे काही कॉम्पायलेशन्स आहेत, कॉम्प्लायन्स जे करावे लागतात ते आम्ही त्या ठिकाणी केले आणि मग ई-केवायसीची प्रक्रिया सुरू केलेली आहे। आणि याच्यानी अधिकाधिक फक्त लाडकी बहीणचा नाही, पुढे मागे दुसऱ्या कुठल्या शासनाच्या योजना असतील त्याच्यामध्ये सुद्धा ही ई-केवायसीची प्रक्रिया ही उपयुक्त ठरणार। बहिणींसाठी जी अतिशय महत्त्वाची अपडेट होती आजच्या व्हिडिओमार्फत आपल्याला बघायला मिळाला। बहुतेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी करायला सुरुवात झाली आहे, तर अजूनपर्यंत काही बहिणींनी ई-केवायसी केलेली नसेल, जर केलेली नसेल तर लवकरात लवकर ती करून घ्या, कारण केवायसी केल्यानंतरच तुम्हाला या महिन्यांचा जो लाभ आहे आणि बोनस आहे दिवाळीचा तो सुद्धा जाहीर झाला आहे आणि तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। जर तुम्ही केवायसीच केली नाही तर हा लाभ तुम्हाला मिळणार नाही, परंतु 2 ते 3 महिन्याचा जो कालावधी आहे तो केवायसीसाठी देण्यात आलेला आहे। म्हणजेच याच महिन्याचा जो लाभ असणार आहे तो बिना केवायसी केल्यानंतर सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा केल्या जाण्याची बातमी येत आहे। केवायसी जरी बंधनकारक केली, परंतु सरकारलाही सुद्धा माहिती आहे की केवायसी करायला काही महिने लागू शकतात किंवा आपण बघू शकतो की जो कालावधी आहे ते 2 ते 3 महिन्याचा दिलेला आहे। म्हणजे काही 15 ते 20 दिवसामध्ये ही केवायसी होत नाही हे त्यांना सुद्धा माहिती आहे, 2 ते 3 महिने लागत आहे। ज्या बहिणी अपात्र आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही या योजनेमध्ये बसत नसाल तरीसुद्धा तुम्ही आता या महिन्यांचा जो लाभ आहे 1 ते 2 महिन्याचा तो घेऊ शकता। तुम्हाला जी केवायसी आहे ती करणे बंधनकारक जरी असले तरी याला मुदत आहे, केवायसी करून घ्या। जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्ही केवायसी केली पाहिजे, परंतु अपात्र असून जर तुम्ही केवायसी केली तर 100% तुमचा जो लाभ आहे तो बंद होणार आहे। हे लक्षात घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे।